हे आहे सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली. जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला, एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही. कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडतायत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत. लेकिन सवाल ये जो पूरा एमएमआर रीजन कभी शिवसेना चाहिए मैं विचार तुमच्याकडे माहिती एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी गैर रहा है, रहेगा ना, वापस आएगा. अभी इस वक्त वही हम देखते हैं कि जो खड़ा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एकनाथ शिंदे की उल्टा से सकता है, केडीएमसी है आगे. देखो ऐसी नहीं, एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते हैं. तो अभी फिलहाल तो कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे. कोपले फिर फुट आएगी चाक पर. चला शेवटचा वैभवला विचार, वैभवशाली विचार आहे. नमस्कार, जय माता. अरे वाह, धन्यवाद. नाही विचारला तरी चालेल. नाही, आता धन्यवाद दिले त्याला चाजेचा प्रश्न विचारला. प्रश्न ईव्हीएमवर होता. लोकसभाच्या नंतर बऱ्याच ठिकाणी ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. विधानसभेनंतर तर ईव्हीएम हॅक आणि दुबार मतदानावर आक्षेप होता. आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मॅन्डेट मिळालं, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही. म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएम वरतीच तेही मतदान झालं पाहिजे. त्याच्यामुळे आत्ता या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत. ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे, एक लाट वाटत होती. म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं. पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत. म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले. हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होते, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत. अरे पण टीव्हीवर दाखवत आहेत तर नाही. आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच. बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली. म्हणजे एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात. आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे. कारण मी मतदार आहे. लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे. माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झू मध्ये जसं एखादा प्राणी दाखवत तशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरची रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते, म्हणजे निवडणूक पुढे आता ईव्हीएम पण नाही राहणार.